श्रीमंत रघुजीराजे भोसले यांनी ज्या तलवारीने मराठा साम्राज्य बंगाल ओडिसा पर्यंत वाढवलं, तीच तलवार इंग्रजांनी लुटून लंडनला नेली होती. आता तीच तलवार पुन्हा एकदा महाराष्ट्रात येणार आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या काळातले शूर मराठा सरदार नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक श्रीमंत रघुजीराजे भोसले यांची तलवार ही महाराष्ट्र सरकारने लिलावात 47.15 लाखात जिंकली आहे. बंगालच्या नवाबाविरोधात मोहिमेचं नेतृत्व करून आपल्या मराठा साम्राज्याच्या सीमा या बंगाल ओडिसा पर्यंत त्यांनी वाढवल्या. ओडिसा मधल्या जगन्नाथपुरी यात्रेला मुघल आणि अलीवर्दी खान यांच्या आक्रमणामुळे खंड पडत होता. त्या यात्रा देखील श्रीमंत रघुजीराजे भोसले यांनी पुन्हा एकदा चालू केल्या. जगन्नाथपुरी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी त्यांनी 40 लाख रुपये दान दिले. त्यासोबतच मंदिरासाठी अनेक एकर जमीन देखील दान दिली. जगन्नाथपुरी यात्रेतला रथ हा दरवर्षी नव्याने तयार केला जातो. या रथासाठी ते दरवर्षी 20,000 रुपये देत होते. 1853 ते 1864 या काळामध्ये नागपूरचे भोसले आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये युद्ध झालं. या युद्धात ईस्ट इंडिया कंपनी जिंकली आणि ईस्ट इंडिया कंपनीने भोसले घराण्याचा खजिना लुटला. या खजिन्यात मौल्यवान वस्तू, दागिने आणि शस्त्र देखील त्यांनी लुटले. या लुटीतच त्यांनी ही तलवार देखील लुटून लंडनला नेली होती.